आपण ऐकत आहात रसिक कथा. भरकटलेली. ती तिच्या आईबापाला झालेली चौथी मुलगी. 18-20 दारिद्र्य असलेल्या त्यांच्या घरी वंशाच्या दिव्याच्या नादात पणत्यांची रांग लावली होती. आधीच घरी दारिद्र्य, मोलमजुरीवर चालणारं पोट, त्यात सततच्या बाळंतपणामुळे तिच्या आईचा वाढता अशक्तपणा, तिची काम करण्याची असमर्थता. बापाच्या कमाईचा पैसा दारू आणि जुगारावर उधळून संपला तरच घरी यायचा. मग उपवासाचीच संगत जास्त. आपल्या पोटाला आधार मिळावा तर आपले अनवाणी पाय झिजवावेच लागतील, हे सत्य त्या पोरींनी अगदी कोवळ्या वयातच स्वीकारलं होतं. पोटातल्या भुकेची वणव्यापुढे मान तुकवावीच लागते. मान, मूल्य, तत्व हे सगळे भरल्या पोटचे चोचले. उपाशाला फक्त भूक साथ देते. बाकीचे आवाज व स्पर्श जाणीवेच्या पलीकडे असतात. आईचा आधारपण तिच्याकडून मूकपणे नाकारला गेला होता. आजारपणात पण आईचा मायेचा हात क्वचितच फिरला असेल तिच्या डोक्यावरून. बाकी सगळा वेळ तिची नवऱ्याची मर्जी राखण्यातच जात असे. वाढत्या काळासोबत दुरावाही वाढतच गेला. आईबाप असून पण अनाथाचीच वागणूक तिला मिळायची. सरकारी शाळेत फुकटच शिक्षण होतं म्हणून तेवढी तरी शाळेची ओळख. पण परिस्थितीशी झगडताना शिक्षणाचा हात कधी सुटून गेला काही समजलंच नाही. वय वाढलं तशी भूक वाढली, पण दारिद्र्य काही कमी झालं नाही. फक्त जबाबदाऱ्या आणि परिस्थितीनुरूप बंधन वाढत गेली. ती जशी मोठी होत गेली तसं न सांगता आपसूक सगळं कळत गेलं. सगळ्या जबाबदाऱ्या समजूतदारपणाने अंगावर घेतल्या गेल्या का तिला घ्याव्या लागल्या तिचं तिला ठाऊक नसावं. ती तशी रंगाने काळी सावळी, गोल पण रापलेला चेहरा, बटबटीत डोळे, थोडंसं जास्तच पण पक्षाच्या चोचीसारखं धारदार नाक, सदैव बाहेर असणारे पुढचे 2 दात, उंचीने बुटकी, लांब पण कधी तेल न मिळालेले गवतासारखे केस आणि कमालीचा बुजरा स्वभाव. एकूणच समाजाच्या नजरेत काही आकर्षक असं तिच्यात नव्हतं. त्यामुळे घरून आणि शेजाऱ्यांकडून कायम दुय्यम वागणूक मिळायची. नशिबात लिहिल्याप्रमाणे ती पण जमेल तशी मोलमजुरी करायची. लोकांच्या घरची धुणी भांडी करायची. पुढच्या काही वर्षात बापाने अजून 5 पोरांची लाईन लावलेली. त्यामुळे फाटक्या नशिबाला ठिगळं लावण्यासाठी अजून मेहनत करावी लागणार हे डोक्यात पक्क झालेलं. मोठ्या तिघींच्या फटकळ स्वभावामुळे त्यांच्यापुढे बोलायची आईची हिंमत नसायची. मात्र हिचे जे काही 5-50 रुपये असतील ते ती अक्षरशः हिसकावून घ्यायची. तिचा मूळचा स्वभाव मग अजूनच गरीब होत गेलेला. तेव्हा बुजरेपणामुळे विरोधही करायला जमायचं नाही. सतत आतल्या आत कुढत राहणं आणि जमेल तेव्हा अश्रू ढाळत राहणं एवढंच तिच्या हाती राहिलेलं. या अशा जीव गुदमरवणाऱ्या वातावरणामुळे घरच्यांसोबत तिचा संवादच नसायचा. मधल्या काही वर्षात आधीच्या 3 पोरींची दिसायला सुंदर ही जमेची बाजू पकडून मिळेल त्याच्यासोबत लग्न उरकून बाप मोकळा झालेला. शिक्षणासाठी तर त्याने आधीच हात वर केलेले आणि त्यात आता हा 3 लग्नाचा खर्च आणि तिच्याबद्दल बापाला वाटणारा तिरस्कार, ह्यामुळे बापाविषयी आधारपण वाटेनासा झालेला. तिरस्काराचं कारण म्हणजे हिचं दिसणं. हिच्या रंगरूपामुळे तिला लग्नाच्या बाजारात खपवायची चिंता म्हणून बाप नेहमीच नाराज असायचा तिच्यावर. वरून जेव्हा तेव्हा तोंडावर बोलायचा की तुला पैदा करून माझ्याच गळ्यात धोंडा बांधून घेतलाय. जन्मदात्यांनी नाकारलेलंच जणू तिला. काय करावं अशात तिने. दुनियेचे टोमणे, खाण्यापिण्याची आबाळ, बापाचा तिरस्कार, वाढत्या गरजा आणि कुरूप असल्याचं दुःख, ह्या सगळ्यांनीच हतबल झालेल्या तिचं मन वैशाखातल्या उन्हानं होरपळून काढावं तसं पोळून निघालं होतं. कसली हौस नाही की मौज नाही. सदान कदा राब राब राबायचं. सुखाच्या शिडकाव्याची चातक पक्षासारखी वाट बघायची. पण तिच्या आयुष्यातल्या रणरणत्या वाळवंटात फक्त निवडुंगच फुलायचे. भर दुपारी उन्हात काम करून आधीच गडद रंग रापला होता. भांडी घासून तळहात पण काळे पडलेले. अशा पोरीकडे गावच्या नजरा पडायच्या त्या तिच्या वळणदार अंगावर. आजकाल तिनं त्याकडे लक्ष देणंही सोडून दिलेलं. नशिबाला ठिगळं लावता लावता अंगच्या कपड्यांना लावायला ठिगळ काही उरलं नव्हतं. कुठं कुठं आणि कितीवर झाकायचं. आपण बरं आणि आपलं काम बरं ह्या एकाच तत्वावर ती जीवन जगत होती. आपल्याला नाही मिळालं काही तर ठीक आहे, पण मागच्या भावंडांना तरी एक वेळचा पोटभर आधार मिळावा म्हणून राबायची. उसंत, आराम हे शब्दच सटवाईने भाळी लिहिले नव्हते तिच्या. नाही म्हणाला फक्त एकदा बाप तिच्याशी नीट बोलला होता. गावच्या सावकाराकडे कामवालीची गरज होती म्हणून त्यानं स्वतःच तिच्या बापाला तिच्यासाठी विचारलं होतं. आधीची धुणी भांडी करणारी कमला लगीन होऊन गेली म्हणून त्या जागी तिची विचारणा झाली होती. सावकार तसा मोठा तालेवार माणूस, भला मोठा वाडा,
वाड्याच्या भिंतीतून वैभव झळकायचं. मोठे शिसवी आणि बारीक नक्षीकाम केलेले दरवाजे, त्यावर चमकणाऱ्या पितळी कड्या, मोठाली झुंबरं, बसायला मऊशार सोफे, पायाखाली मखमली गालिचा, भिंतींच्या कोपऱ्यात फुलदाण्या ठेवलेल्या. गावातला जणू राजवाडाच होता तो. त्यात तो सावकार म्हणजे मालक राजासारखाच राहायचा. पांढरा शुभ्र पोशाख, वळलेली मिशी, थोडेसे डोकावणारे पांढरे केस, बोटात जाडजूड अंगठ्या आणि पायात विलायती बूट असा त्याचा थाट असायचा. जसा थाट तशीच एक मगरुरी त्याच्या चेहऱ्यावर असायची. तसं बघायला गेलं तर तो खूप रंगेल माणूस होता, पण अडीअडचणीला त्याच्याशिवाय कोणी उभं राहणार नव्हतं. त्यामुळे त्याच्या विरोधात जाण्याची हिंमत कोणातच नव्हती. आता मालकानं बोलवलं म्हटल्यावर ती पटापट तयार होऊन निघाली. तयारे तरी काय, जरासे नीट कपडे अजून नीट केले, अंगभर ओढणी घेतली, केसांना जरा विंचरून वेणी घातली आणि भराभर चालत ती बापासोबत मालकाच्या वाड्यात आली. वाड्यात नोकरांशिवाय अजून कोणी नातेवाईक नसायचे. 4 वर्षांपूर्वी बायको वारल्यानंतर तो एकटाच राहायचा. वाड्याच्या पायऱ्यांवर बसून ती मालकाची वाट बघत होती. थोड्या वेळाने मालक आले. त्यांचं आणि तिच्या बापाचं काहीतरी बोलणं झालं बहुतेक, पैशांविषयी असेल. त्यांनी बाकीच्या नोकऱ्यांना बोलावलं, ओळख करून दिली, तिला कोणती कामं करायची ते समजावून सांगितलं आणि काही पैसे तिच्या बापाला आगाऊ देऊन निघून पण गेले. घरी येता येता बापाने जरा ठणकावूनच तिला सांगितलं की मालकांनी किती पण काम सांगितलं तरी काही नाही म्हणू नकोस, बऱ्यापैकी पैसे देणार आहेत, तेव्हा ते सांगतील ते सगळं ऐकायचं. नेहमीप्रमाणे तिने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि अजून करूच काय शकत होती ती. खरं तर तिच्या मनात नव्हतंच जायचं. मालकाचा स्वभाव पुरेपूर ओळखून होती ती, पण बापापुढे नाईलाज होता. दुसऱ्या दिवशी ती वाड्यात गेली तर कोणीच नोकर चाकर दिसेनात. तिला काही समजेना. आतून मालकांचा आवाज आला, आज सगळे रजेवर आहेत, तू लवकर आपली कामं उरकून घे. तिने स्वयंपाकघरात जाऊन सगळं आवरायला घेतलं. मागील दारी जाऊन धुणी भांडी केली आणि निघायच्या आधी मालकाला सांगायला त्याच्या खोलीबाहेरूनच आवाज दिला, थांब की जरा. मालक बाहेर येत बोलला, झालीच सगळी कामे मालक. ती घाबरून उत्तरली, जरा बोलायचं आहे. थोडं दरडावलं मालकानं. त्याच्या नजरेकडे बघून ती घाबरली. कामात काही चूक केलेली तिला आठवेना. घाबरून जागेवरच थरथरत ती उभी राहिली. आतल्या खोलीत चल म्हटल्यावर ती गपगुमान त्याच्या मागे मागे गेली. मालक त्याच्या पलंगावर बसला. बस ग. ती खाली जमिनीवर धाडकन बसली. मनातल्या मनात सगळ्या देवांचा धावा चालू केला. मालकाचे शब्द कानात शिरेनात. महादूसोबत काय चालू आहे तुझं? शाळेतल्या खूप गोष्टी कानावर आल्यात माझ्या. मालक जोराने खेकसला. ती चमकली. महादू, तिच्या वर्गातला मुलगा. त्याला आवडायची ती. तिला कुठे वेळ होता पण प्रेम करायला. घराच्या आणि कामाच्या रगाड्यातून आधी विचार करायला सवड मिळायची नाही. त्यामुळे तिला महादू आवडत असूनही ती कधी त्याच्याशी बोललीही नव्हती. आता मालकाने विचारलेल्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं ते तिला समजेना. काय विचारतोय मी? मालक पुन्हा गरजला. मालक, ते म्हणजे... ती भांबावली. काही मोठं प्रकरण केलंय का तुम्ही? तिच्यावर नजर रोखून मालक ओरडला. नाही मालक, शाळेत फक्त चिडवतात, बाकी काही नाही, आईची शपथ. ती डोळ्यात पाणी भरून थरथरत बोलत होती. तिची नजर आता जमिनीवर होती. काळीस थाड थाड उडत होतं. भीतीने काही सुचेना. फक्त बसून पायाला मुंग्या आल्याची अर्धवट जाणीव होत होती. अनामिक भीतीने हृदय फुटून जाईल की काय तेच कळेना झालं तिला. ती आपल्याच तंद्रीत होती. अचानक खांद्यावर झालेल्या स्पर्शाने तंद्रीतच ती दचकली. मालकाने तिला खांद्याला धरून उठवले आणि पलंगावर बसवले. मालक, अहो हे काय करताय? ती जवळजवळ ओरडलीच. मालकाने तिचा हात आपल्या हातात दाबून धरला. ती अजूनच घाबरली. आपलं अंग चोरायचा केविलवाणा प्रयत्न केला. घाबरतेस कशाला? मालक तिच्या छातीवर आपली नजर रोखून बोलला. घरी तर काही खायला प्यायला नाही तरी कशी भरलेली आहेस. खरं खरं सांग, किती जणांनी दाबलंय तुला? की त्या म्हाद्यानं? मालकांचं हे रूप ती ऐकून होती, पण आज प्रत्यक्ष पाहत होती. नाही हो मालक, असं काहीच नाहीये, मला जाऊ द्या ना घरी, कामं आहेत हो. ती रडकुंडीस येऊन बोलली. कुठेतरी उगाच सुटकेची आशा होती. मालकाने हात अजूनच जोराने दाबला. आह आह, ती विव्हळली. मालक हसला. त्याचं हसणं छद्मी आहे हे ध्यानात आलेलं तिच्या, पण करणार काय? तिच्या धडपडीवर फिदी हसत मालक बोलला. हे बघ, मी ह्याचे पैसे मोजलेत तुझ्या बापाला. तुझ्या आईबापाने त्यांच्या मर्जीने पाठवले तुला. तुझा बाप काल खुशीत जे पैसे मोजत होता ना, ते तुझ्या सौद्याचे होते. आता तिला चक्करच यायची बाकी होती. म्हणजे कालचं बापाचं गोड बोलणं मला विकण्यासाठी? माझाच बाप? शी, किती किळस वाटते.
ती भेदरलेल्या हरणीसारखी मालकाकडे सुटकेची विनवणी करत होती. मला पाहिजे ते मी घेणारच. जबरदस्ती की गोडीनं ते तू ठरव. मला पाहिजे तशी वागशील तर पैसे मिळत जातील आणि जर विरोध केलास तर जबरदस्ती तर होईलच आणि गावभर बदनामी करेन, ध्यानात ठेव. त्याचा डाव समजून पण तिच्याने विरोध करवेना. भुकेल्या वाघाकडून कधी हरणाला जीवनदान मिळालंय का? त्यात इथे तर बापानेच सौदा केलेला. विरोध म्हणजे काम नाही, पैसे नाहीत. मग रात्रीच्या रात्री उपासात जातील आणि वर बदनामी तर वेगळीच. बघ, माझी बनून राहिलीस तर मजेत राहशील, नाहीतर गावचे टगे आहेतच टपलेले. आपल्याला जबरदस्ती आवडत नाही, पण कधी कधी त्याच्यात पण लय मजा असते, मालक म्हणाला. असं म्हणतच त्यानं तिची ओढणी बाजूला केली आणि उघड्या पाठीवर हात फिरवू लागला. तिच्या डोक्यात विचारचक्र चालू झाले. बापाने तर स्वतःच विकलंय. जरी विरोध केला तरी हा काही सोडणार नाहीच. एकदा बाई बाटली की बाटलीच. गावभर बोंबाबोंब करेल मालक. एकूण काय, नशिबात वेश्येचं जीणं लिहिलंय. ती स्वतःच्याच असहायतेवर अश्रू गाळत होती. मालक आता धुंदीत तिचे कपडे उतरवत होता. तिचा विरोध केव्हाच बंद झालेला. मालकाच्या प्रत्येक हालचाली सरशी डोक्यात आणि अंगात आग पेटत होती. बऱ्याचशा मैत्रिणींनी हे अनुभव घेतलेत. तेव्हा तर आपण आतुर झालेलो की हे सगळं करायला. आता तर हे सगळं करायचे पैसे पण मिळणार आहेत. पण मग काय फरक पडतो? मालक आहे की महादू की आणखी कोण? ती सरिता तर करते की असं? तिला मनाप्रमाणे वागता येतं. सगळ्या सणाला ती नवीन कपडे, मॅचिंग टिकल्या, बांगड्या, चपला घेते. मला पण आवडायचं ना नटायला, पण ह्या बापाकडे कुठली हौस पूर्ण होणार? एकदा लहानपणी बापाकडे हट्ट केलेला बांगड्यांसाठी. त्यावरून बापानं खूप मारलेलं तिला. ह्या अशा बापानं पैदा करून कधी साधं एक वेळचं पोटभर खायला नाही दिलं. फक्त मी मुलगी आहे म्हणून हे सगळे भोग आहेत ना, मग भोगायचंय मला, सूड घ्यायचाय मला माझ्या मुलगी असण्याचा. तिच्या मनात सगळे उलटसुलट विचार गिरक्या घेत होते. स्वतःची इज्जत, लाज, स्वार्थ, सुख सगळ्याच्या पलीकडे गेलेले तिचे विचार. त्यांचा पण काही क्रम नव्हता. त्यात अशा अवस्थेत विचारांचा गुंता अजूनच वाढत होता. बुद्धीला पटत होता आणि मनाला नाही. शेवटी अचानक पोटातल्या भुकेने कौल दिला. डोळे पुसून ती उद्गारली, मी तयार आहे मालक. मालकाने खिशातले 100 रुपये तिच्या हातात कोंबले आणि तिच्यावर तुटून पडला. आता तिला शरीराच्या वेदनांची जाणीव होत नव्हती. हातातल्या 100 रुपयांचा स्पर्श मेंदूपर्यंत पोचत होता फक्त. आणि डोक्यात 100 रुपयाचं गणित. काळजात कुठेतरी दुखत होतं आणि मनात स्वतःवर सूड घेतल्याची जखम ठसठसत होती. मनसोक्त उपभोगून झाल्यावर मालक बाजूला सरला, हसला आणि झोपून गेला. का कोण जाणे, तिला लाज वाटत नव्हती. कपडे पण सावरावेसे वाटेनात. रोजच तर असं उघडं पडायचं होतं त्याच्यासमोर आता. हीच जखम घेऊन आयुष्य असंच भळभळत काढायचं होतं. काही क्षणातच एक निलाजरेपणा आला तिच्यात. त्या दिवशीपासून एक नवीन पर्व सुरू झालं तिच्या आयुष्यात. पुढे कुठे भरकटणार माहीत नव्हतं. फक्त फरफटत जायचं होतं, चुरगळलेल्या पानासारखं.